नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सोपा अभ्यास या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आज मुंबई पोलीसचा जो चालक भरतीचा पेपर झाला त्याबद्दल आपण पेपरचे विश्लेषण करणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मराठीतले जे 11 प्रश्न आले होते त्या 11 प्रश्नांचं सोल्युशन मी तुम्हाला सांगणार आहे। प्रश्न कसे होते आणि त्यांचं सोल्युशन आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत बघा। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। प्रश्न इथे मी तुम्हाला पेपरच क्रॉप करून दिलेला आहे। तर पहिला प्रश्न म्हणजेच 72 क्रमांकाचा जो प्रश्न होता, लंकेची पार्वती या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होता? तर याचे करेक्ट उत्तर होतं दागिने न घातलेली स्त्री। 73 नंबरचा प्रश्न आहे, मंगेश अभ्यास करत नाही म्हणून शेवटी नापास होतो। या वाक्यात म्हणून या शब्दाचा खालीलपैकी कोणता अव्यय आहे? तर याचे करेक्ट उत्तर होते पर्याय क्रमांक क, उभयान्वयी अव्यय। म्हणून या शब्दासाठी उभयान्वयी अव्यय हे येते। 74 क्रमांकाचा प्रश्न होता, विदुषी हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे? आता इथे तुम्हाला स्त्रीलिंगी रूप विचारले होते। विदुषीचे स्त्रीलिंगी रूप होतं विद्वान, हे तुम्ही लक्षात ठेवा। 75 क्रमांकाचा प्रश्न होता, लष्कराच्या भाकऱ्या भाजणे या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता? तर इथे करेक्ट पर्याय होता आर्थिक लाभ नसणारे काम करणे। तर या लष्कराच्या भाकऱ्या भाजणे या म्हणीचा अर्थ असतो आर्थिक लाभ नसणारे काम करणे। 76 क्रमांकाचा प्रश्न होता, मला डॉक्टर व्हायचे आहे म्हणून मी जीवशास्त्राचा अभ्यास करतो। हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे? मित्रांनो, मला या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंटमध्येही करा। पर्याय क्रमांक 1 हे उत्तर देत आहे। हे संयुक्त वाक्य आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया, 77 क्रमांकाचा प्रश्न, वल्कल या शब्दाचा अर्थ काय होतो? तर याचे करेक्ट उत्तर होते झाडाच्या सालीपासून बनवलेले वस्त्र। आता इथे पर्याय तुम्हाला कन्फ्युजिंग करण्यासारखे होते, त्यामुळे तुम्हाला करेक्ट उत्तर माहीत असणं गरजेचं होतं। पुढचा प्रश्न 78 क्रमांकाचा प्रश्न होता, जंगम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर याचं करेक्ट उत्तर होतं स्थावर। जंगम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो स्थावर। पुढचा प्रश्न होता 79वा प्रश्न, पूजा या शब्दाचा अनेकवचनी शब्द कोणता? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर होते पर्याय क्रमांक क, पूजा। पूजा या शब्दाचा अनेकवचन पूजाच होतो, हे लक्षात घ्या। प्रश्न क्रमांक 80 होता, थंडा फराळ करणे या वाक्प्रचाराचा अर्थ तुम्हाला विचारलेला होता। तर याचे करेक्ट उत्तर होते पर्याय क्रमांक ड, उपाशी राहणे। थंड फराळ करणे म्हणजे उपाशी राहणे। प्रश्न क्रमांक 81 आहे, म्हशीचा खालीलपैकी ध्वनिदर्शक शब्द कोणता? या प्रश्नाचे करेक्ट उत्तर होते रेकणे। इथे तुम्हाला म्हशीचा आवाज विचारलेला होता, तर म्हैस रेकते हे तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे। आता प्रश्न क्रमांक 82 आणि शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारलेला होता, नगद नारायण या अलंकारिक शब्दाचा अर्थ तुम्हाला विचारलेला होता। तर आणि याचे करेक्ट उत्तर आहे कंगाल व्यक्ती। मित्रांनो, शब्दार्थ तुम्हाला पाठ असणे गरजेचेच आहे। हा होता आजचा पेपर। मुंबई चालक भरतीसाठी हा पेपर तुम्हाला आलेला होता। मराठीसाठी त्यांनी 11च प्रश्न विचारलेले होते, गणितासाठी 30 प्रश्न, जीके साठी जवळपास 40 प्रश्न त्यांनी विचारले होते आणि बुद्धिमत्तेवरती 20 ते 21 प्रश्न होते। अशा प्रकारे 100 गुणांचा 100 प्रश्नांसाठी हा पेपर होता। मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्या मित्रांपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा। आपण पुढे जीकेचेही प्रश्न घेऊन येणार आहोत, तसेच गणित बुद्धिमत्तेचेही सोल्युशन तुम्हाला मी देणार आहे। त्यामुळे तुम्ही सोपा अभ्यास या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।